सरकारकडे कोणती SOP असणार हे आमचा प्रश्न होता। बातमी प्रशासनाच्या गलथान कारभाराची। मुंबई गोवा महामार्गाचं काम तुम्हाला माहितीच आहे। गेली 17 वर्ष हे काम सुरूच आहे। याच महामार्गावरून एक नवा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला, मात्र पहिल्याच पावसात हा पूल धोकादायक बनला। मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवरच्या बोगद्यात एका गाडीवर चक्क दगड पडला। याचाच आढावा घेणारा हा आपण रिपोर्ट पाहूया। मुंबई गोवा हायवे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे ही दोन दृश्य बघितल्याच्या नंतर इथून प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाच्या मनात धडकी भरेल। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळच्या काळ नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा मातीचा भराव आहे तो खचण्याचा प्रकार सध्या समोर आलाय। रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र मागील 15 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या नवीन पुलाच्या मातीचा भराव आहे तो खचण्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे प्रवाशांसह देखील वाहतूक करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे। गेली 17 वर्ष ज्याचं काम सुरू आहे तो हा मुंबई गोवा हायवे। रायगडच्या माणगाव मधल्या काळ नदीवरती नव्यानं बांधण्यात आलेला हा पूल 15 दिवसामध्ये तो वाहतुकीसाठी खुलाही झाला, मात्र यंदाच्या पहिल्या पावसात इथल्या मातीचा भराव वाहून गेलाय। रस्त्याला तडे गेले आणि प्रवाशांमध्ये भीती आहे। मी तुम्हाला सांगेन की या रस्त्याचं काम किंवा पुलाचं काम पूर्ण न होता त्यांनी जे घाई केली त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटलेली नाही व आणखीन कोंडीला सामोरं जावं लागलं माणगावकरांना। हे अत्यंत धोकादायक काम निर्माण झालेलं आहे। हे जर पाहिलं कोणी सांगेल की 1-1.5 फूट रस्ता खचलेला आहे, गाड्या धडाधड आवाज देत आहेत, गाड्याचे कामं निघत आहेत, कारण लोकांचा जीव काही स्वस्त नाही। इथे अनेक वेळा ऍक्सिडेंट झालेले आहेत, अनेक वेळा अपघात घडलेला आहे आणि अनेक लोक त्यापासून अपंगत्व प्राप्त झालेलं आहे। अशा पद्धतीने जर का कामं होणार असतील तर न झालेलं काम बरं आहे। आता हा दुसरा व्हिडिओ बघा। हा दुसरा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी खुल्या झालेल्या मुंबई पुणे मिसिंग लिंकवरच्या बोगद्यातला आहे। मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या आर्टिगा कारवरती अचानकपणे वरून एक दगड पडला आणि समोरची काच फुटली। माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत कुणाला दुखापत झाली नसली तरी यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत। रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून या दोन्ही घटना गंभीर आहेत। सुदैवानं यामध्ये कुठलाही अपघात घडला नाही, पण प्रवाशांनी असा जीव मुठीत धरून कधीपर्यंत प्रवास करायचा। नाझीम मुल्लासह गणेश महाप्रळकर, ABP माझा, रायगड। शासन एकीकडे विकासाच्या गप्पा मारतंय, पण दुसरीकडे अंगणवाडीतील